नमस्कार, जय शिवराय। काल दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेली दिबा मानवंदना कार रॅली ही यशस्वीरित्या पार पडलेली आहे। हजारोंच्या संख्येत दिबांच्या चाहत्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला। कारण आपले दिबा पाटील साहेब हे फक्त एका जातीचे किंवा धर्माचे नेते नव्हते, तर हे राष्ट्रीय नेते होते। त्यांच्या कार्याचे, त्यांच्या संघर्षाचा लाभ आज संपूर्ण भारत घेत आहे। मग तो शेतकऱ्याला मिळणारा मोबदला असू दे किंवा स्त्री भ्रूण हत्या विरोधात उठवलेला पहिला आवाज, याच आपल्या राष्ट्रीय नेत्याचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून मान्य खासदार श्री सुरेशजी म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेली ही दिबा मानवंदना कार रॅली कोणत्याही पोस्टरवर किंवा कुठेही असं लिहिलं नव्हतं की ही पक्षाकडून आयोजित केलेली रॅली आहे। कुठल्याही पक्षाचा झेंडा या कार रॅलीमध्ये आणला गेला नाही। दिबा पाटील साहेब म्हणायचे, जो येईल त्यांच्या सोबत, जो नाही येणार त्यांच्याशिवाय, पण लढाई लढायची। यांचे छोटे छोटे कार्यकर्ते, ज्यांचे कधी पोस्टरवर फोटो लागले नाही, असे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभाग झाले। आणि ज्यांना कोणाला या रॅलीमध्ये यायचं होतं परंतु येऊ शकलं नाही, तर तुम्हाला सांगू इच्छितो, या दिबा पाटील साहेबांच्या नावाची चळवळ ही अशीच सुरू राहणार आहे। जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागणार नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही, तर तुम्ही पुढच्या कार्यक्रमात सहभागी व्हा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व दिबांच्या चाहत्यांचा आभार मानू इच्छितो, जे रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्यांचे, आणि जे गावोगावी सत्काराला उभे होते, जे सत्कारासाठी जमले होते, त्यांचं देखील मी आभार मानू इच्छितो। तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा देखील मी आभार मानू इच्छितो। तुम्ही देखील खूप प्रयत्न केला, आपापल्या वतीने व्हिडिओज तयार करून, तसेच स्वतः या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपली उपस्थिती दर्शवली। तुमचे देखील मी आभार मानू इच्छितो। आणि तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया। मित्रांनो, मीडियाचा एक खूप महत्वाची भूमिका असते आणि ही महत्वाची भूमिका त्यांनी योग्यरीत्या पार पाडलेली आहे। तर मीडियाचा देखील मी आम्हा सर्वांच्या वतीने आभार मानू इच्छितो। तर पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत आपल्या राष्ट्रीय नेत्याचं, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी शांत बसायचं नाही। जय शिवराय, जय दिबा।